नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 38 छातीचा हा ब्लाऊज स्टिच करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. तर अगोदर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घेते, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होत नाही. आणि आपण कटोरी जोडताना अगोदर एक कटोरी आपण वरून खाली सुरुवात करतो जोडायला आणि दुसरी कटोरी खालून वरती. तर ज्यावेळेस आपण टक्स घेतो तर आडवा टक्स आपला 1.5 इंचाचा असतो आणि उभा टक्स आपला 2.5 इंचाचा असतो. हे कंपल्सरी कटोरीचं मापच आहे. एखाद्याला जर जास्त टक्स आवडत नसेल तर आपण 2 इंचाचा पण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने कटोरी जोडून झाली. तर आता मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का क्रॉस पट्टी जोडण्याची वेगवेगळी पद्धत आहे. याच्यामध्ये मी माझी दुसरी पद्धत दाखवली, क्रॉस पट्टी कशी जोडल्या जाते. तर ती मी कशा पद्धतीने ठेवली ते तुम्ही नीट लक्षात घ्या. कारण कधी काय होतं, एकाच वेळेला दोन्ही बाजूच्या सेम निघतात. तर मग आपण काय करायचं, तर सुईची उलटी बाजू आपल्याला बघून घ्यायची आणि दोन्ही समोरचे जे फ्रंटचे जे आपले 3 इंचाचं माप असते समोरचं, ते समोरासमोर ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉसपट्टी जोडायला काहीच अडचण येत नाही किंवा सेम निघून जातात. तर अशा पद्धतीने अगोदर क्रॉसपट्टी मी पूर्ण जोडून घेतली. आता आपल्याला लगेच ती जोडून घ्यायची कटोरीला. तर जेवढं आपण ब्लाऊज शिवताना व्यवस्थित शिवतो किंवा टापटीपपणा ठेवतो तेवढं आपल्याला शिलाई घ्यायला पण काहीच अडचण येत नाही आणि ब्लाऊज पण हा व्यवस्थित दिसून येतो. तर आपल्या कामावर डिपेंड असतं सगळं का आपण आपल्या कामाचे रेट किती लावले पाहिजे. तर आपण नेहमी काम करताना व्यवस्थित करा, म्हणजे नक्कीच आपण याच्यामध्ये सक्सेस होत चालतोय. अशा पद्धतीने एक बाजू आपली कंप्लीट झाली. तर आपण हुकलूक पट्टी दोन्ही पण जोडून घेणार आहोत. हुक पट्टीसाठी नेहमी आपण अस्तरचाच कपडा वापरायचा आहे. आता आपण 6 हुक लावणार आहोत, तर त्यानुसारच आपल्याला हुकलूक पट्टीचं माप घ्यायचं आहे. जास्त मोठी पण नाही आली पाहिजे, जास्त छोटी पण नाही आली पाहिजे. तर त्याच्या अगोदर आपण गळा जोडायच्या अगोदर गळा बनवून घेऊ. तर मी याला गोट बनवणार. तर खूप सिंपल पद्धतीने मी हे गोटचं पण सांगते, कारण भरपूर जणांना ब्लाऊज शिवता येतो पण गळ्याला गोट आणि पायपिंग पण बोलतात. तर ती व्यवस्थित येत नाही किंवा पलटी पडते, उलटी पडते. तर ते पडू नये तर भरपूर साऱ्या पद्धती आहेत सोप्या. आणि तुम्ही आता बघा मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे तर एकदम व्यवस्थित आलं आहे. कुठंही म्हणजे ढिल्ला वगैरे काहीच पडलं नाही आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येऊन गेली. आपल्याला 6 हुक घ्यायचे तर 6 हुकाचा त्यानुसारच आपल्याला व्ही आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे. सेम अंतर ठेवा, म्हणजे ज्यावेळेस आपण हुक लावतो तर खालीवर काहीच नको आहे. आणि आपल्याला चेक करून घ्यायचं आहे हुक पट्टी झाल्याच्या नंतर दोन्ही बाजू समान आहेत का नाही. तर आपण अगोदर जोडून घेणार आहोत बाही. तर बाही अस्तरची थोडीशी कमी होती घडीमध्ये, तर मग मी मेन फॅब्रिकला थोडंसं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवले. फिटिंगमध्ये काय होतं, आपल्याला अस्तरमध्ये ॲडजस्ट होऊन जातं, पण आपल्याला जर बाहीमध्ये घडीमध्ये जर कमी पडलं तर मी मेन फॅब्रिकमध्ये जास्त घेतच असते. अर्धा किंवा 1 इंच जरी जास्त ठेवलं तरी पण चालून जाते, काही अडचण येत नाही. आणि नंतर आपलं जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला बघा एकदम व्यवस्थित अशी बाही आली. तर आपण गळा गोलच घेतला आहे कस्टमरच्या आवडीनुसार. याला आपल्याला लेस लावायची. आपल्याला पायपिंग पण रेडीमेड आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस आहे. तर अगोदर मी मेन फॅब्रिक सुईचं ठेवले, त्याच्यावर मी अस्तर ठेवले, गोल गळ्याला पूर्ण स्टिच करून घेतले आणि मध्ये थोडंसं टच करून घेतलं आहे का जे करून आपल्याला दाब शिलाई द्यायची किंवा आपण दाब शिलाई दिल्याच्या नंतर जे अस्तर आपण आतमधून घालणार तर ते व्यवस्थित यावं किंवा त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसावं याच्यासाठी आपल्याला दाब शिलाई द्यावी लागते. आता आपण रेडीमेड पायपिंग लावणार आहोत. तर रेडीमेड पायपिंग लावल्याच्या नंतर ती थोडीशी लावल्याच्या नंतर बघा लूज दिसते बऱ्याच ठिकाणी.
तर आपल्याला दोन्ही बाजूने जेवढं ओढता येईल तेवढं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंगला येते. ओढल्याच्या नंतर तुम्ही फिनिशिंग बघा आणि शिवल्याच्या नंतर बघा, खूप सारा बदल होऊन जातो. दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच जरी बाहेर निघली तरी एकदम व्यवस्थितच फिनिशिंग बसते. आता त्याच्यानंतर आपल्याला मॅचिंग लेस असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. तर गोल गळ्याला मी पूर्ण लेस लावली आणि त्याच्यानंतर मी बाही जोडायला घेतली. तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मी ज्यावेळेस बाही जोडते तर मी शोल्डरपासूनच सुरुवात करते का जे करून बाही व्यवस्थित जोडण्यात येते. आणि बघा, मी ज्यावेळेस मेन फॅब्रिकला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवला तेव्हा मला आत्ता कामं आला. याच्यामध्ये एकदम परफेक्ट अशी बाही बसून गेली आणि मला अस्तरला जॉईंट द्यायची गरज पडली नाही. तर आपण फिटिंग करणार आहोत. तर अगोदर अंडरग्राऊंड फिटिंग आहे, तर अगोदर सुईच्या बाजूने आपण फिटिंग करणार आणि नंतर आपण उलटा ब्लाऊज करून आपण जे दंडघेर असेल, जे आपला कमरेचा चौथा भाग असेल त्यानुसार आपल्याला मापं घ्यायची आणि आपली फिटिंग करायची. अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज कंप्लीट झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.